हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना हेक्टरी 22,000 रुपये मदत जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा. तर फळपीक विमा काढणाऱ्यांना अधिक मदत मिळणार. तांत्रिक अडचणींमुळे नंदुरबारच्या तळोदामधील वनपट्टेदार शेतकरी पीक विम्यापासून वंचित. अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान. प्रशासनानं तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गमध्ये गारांसह अवकाळी पाऊस. कसाल भागामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची हजेरी. वाढत्या उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यामधील गारपिटीमुळे मोठं नुकसान. पापरी गावात द्राक्ष बागेचं मोठं नुकसान होऊन द्राक्षाचे घड जमिनीवर पडले. सिंधुदुर्गमधील कणकवलीच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. विजेच्या कडकडाट, गारपिटीसह मुसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात शिल्लक असलेले आंबा आणि काजू पीक धोक्यात. सोलापुरात अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे डाळिंबाची बाग भुईसपाट. शेतकरी आर्थिक संकटात. रत्नागिरी जिल्ह्यामधील लांजामधील पूर्व भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस. तालुक्यामधील काही भागांमध्ये गारपीट. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले. अचानक आलेल्या पावसामुळे आंबा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मोहोळमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सोलर पॅनलचं नुकसान. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सोलर पॅनल 30 ते 40 फूट फेकला गेलं. तर पावसामुळे गुलाब शेतीचं लाखोंचं नुकसान. नाशिकच्या लासलगावमध्ये पुढील 7 दिवस कांद्याचे लिलाव बंद. बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद राहणार. 2 एप्रिलपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत होणार असल्याची माहिती. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती 18 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये बंद ठेवल्याच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघर्ष संघटना आक्रमक. बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांवर कमी दरानं शेतमाल विकण्याची वेळ. उपनिबंधकांकडे निवेदन देत बाजार समिती तत्काळ सुरू करण्याची मागणी. गडचिरोलीमध्ये कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस विक्री खरेदी बंद पडल्यामुळे कापूस विक्रेते संकटात. जालना जिल्ह्यामधील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवरही युद्धाचा परिणाम. टोमॅटोची निर्यात थांबली. भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याचा संताप. तब्बल 25 क्विंटल टोमॅटो शेतकऱ्यांनी फेकून दिले. लातूरच्या विळेगाव शिवारामध्ये अफूची लागवड केल्याचं उघड. अफू पीक नष्ट करत शेतमालकाला पोलिसांकडून अटक. कानगाव पोलिसांची कारवाई. हिंगोलीमध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. नाफेड केंद्र चालकांच्या गाड्या खाली करण्यासाठी हमालीच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप. व्हायरल व्हिडिओची TV9 मराठी पुष्टी करत नाही. गोंदिया जिल्ह्यामध्ये सालेकसा तालुक्यामधल्या कोटरा मत्स्यपालन संस्थेमध्ये 1,17,00,000चा घोटाळा. 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. जळगावच्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाला 1400 कोटी रुपयांची सुधारित मान्यता. 9,128 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार. 198 कोटींचा प्रकल्प आता 1,407 कोटींवर. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याच्या दरामध्ये 2,500 तर चांदीच्या दरामध्ये 5,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,47,000वर. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील महाकाली देवी मंदिर प्रशासनाने लावले फॉगर्स. तापमानाचा तडाखा भाविकांना बसू नये यासाठी प्रयत्न. मंदिराच्या आत भाविकांसाठी एअर कंडिशनरची सुविधा. येवल्यामध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. 400 वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीमंत बंड्याराम मंदिरामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींना आकर्षक सजावट. श्रीराम जयराम जय जयरामच्या गजरानं मंदिर परिसर दुमदुमून केला. रामनवमीनिमित्त वाशिमच्या पोहरादेवीमध्ये भक्तांची मांदियाळी. श्रीरामनवमीनिमित्त पोहरादेवीमध्ये यात्रेचं आयोजन. यात्रा तसंच देवीचा नवस फेडण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक पोहरादेवीमध्ये दाखल. शिर्डीमध्ये साई मंदिरामध्ये राम जन्मोत्सव उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न. चांदीच्या पाळण्यामध्ये प्रभू रामचंद्रांची प्रतिमा ठेवून राम जन्माचं स्वागत. प्रभू रामचंद्राचा पाळणा साई समाधीवर ठेवून साईबाबांची मध्यान्ह आरती. येवला शहरासह परिसरामध्ये श्रीरामनवमीचा उत्साह. महामृत्युंजय मंदिरामध्ये नंदीभोवती श्रीरामांची धनुष्यधारी भव्य रांगोळी साकारली. शिवभक्तांनी महादेवाच्या सानिध्यामध्ये प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला. बीडमध्ये रामनवमीच्या निमित्तानं भव्य दुचाकी रॅलीचं आयोजन. बार्शी नाकामधील गणपती मंदिरापासून दुचाकी शोभायात्रा काढण्यात आली. बारामती पोलिसांचा सणांच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये रूट मार्च. रामनवमी, रमजान, ईद सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं रूट मार्च काढला. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या उतराणमध्ये बैलगाडा शर्यत संपन्न. शर्यतीमध्ये राज्यभरातील 300हून अधिक स्पर्धकांचा सहभाग. अंधश्रद्धेला सोडा, विज्ञानाची कास सरा असा नारा देत पुण्यामधील महात्मा फुले वाड्यापासून राष्ट्रवादीच्या अभियानाला सुरुवात. महिला जनजागृती अभियानाला शपथ घेऊन प्रारंभ. कोंदूबाबाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जनजागृती सुरू. कल्याणमध्ये दिव्यांग मुलांच्या जीवाशी खेळ. भर उन्हामध्ये क्रीडा स्पर्धा. ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा. काही मुलांना चक्कर आल्याचा पालकांचा आरोप. लातूरच्या उदगीरमध्ये पुजाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल. पुजाऱ्यानं कमी लेखून जातीवाचक शिवीगाळ करत पूजा करण्यास नकार दिल्यानं गुन्हा दाखल. इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल. केंद्र सरकारकडून 37,44,000 लिटर रॉकेल वाटपाला मंजुरी. प्रति कुटुंब किंवा शिधापत्रिका असलेल्यांना 3 लिटर रॉकेल मिळणार.
येवल्यामध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई नाही, जिल्हा प्रशासनाची माहिती. अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार, नाशिक पोलिसांचा इशारा. नागरिकांनी पेट्रोल पंपावर विनाकारण रांगा लावू नये, प्रशासनाचं आवाहन. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये महामार्गावर पेट्रोलसाठी अर्धा किलोमीटर लांब रांगा. ब्रिजच्या कामामुळे वाहतूक वळवल्यानं अपघाताची भीती. जिल्ह्यामध्ये इंधनाचा मुबलक पुरवठा असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा. परभणीमध्ये प्लास्टिकच्या कॅनमध्ये पेट्रोल डिझेलची विक्री, कृत्रिम साठा करण्याच्या उद्देशानं पेट्रोल नेलं जात असल्याचा संशय. प्रशासनाकडून मात्र कुठलीही कारवाई नाही. सिन्नरमध्ये पेट्रोल डिझेलच्या विक्रीसाठी नियमावली. सर्व पेट्रोल पंपांवर दुचाकींसाठी 300, चारचाकींसाठी 1500 रुपयांपर्यंतच पेट्रोल देण्याचा निर्णय. नागरिकांनी विनाकारण साठा करू नये, प्रशासनाचं आवाहन. नांदगावमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेवरनं पंपांवर रांगा. डिझेल पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हंडे, कॅन घेऊन नागरिकांची गर्दी. गरजेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल खरेदी करण्याचा प्रयत्न. सिंदखेड राजा इथल्या पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी. पेट्रोल नसल्यानं नागरिकांची गैरसोय. नागरिकांच्या पेट्रोल भरण्यासाठी पंपांवर लांबच लांब रांगा. यवतमाळमध्ये कॅनमध्ये पेट्रोल देण्यास मनाई. एकाच वेळेला अनेक जण येऊन 100 लिटर पेट्रोल मागत असल्यानं कॅनमध्ये पेट्रोल न देण्याच्या सूचना. आदेशाचं उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलेंडरचा रिक्षासाठी अवैध वापराप्रकरणी दोघांना अटक. पोलिसांची कारवाई. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. इगतपुरीच्या जुगरेवाडीमधील आदिवासी पाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. TV9 मराठीच्या बातमीनंतर गावामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा. पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरनं पाणी पुरवठा होणार, प्रशासनाची माहिती. कराड चिपळूण राज्य महामार्ग 2 महिने अवजड वाहनांसाठी बंद राहणार. किरा पुलाच्या कामामुळे 27 मार्च ते 27 मे दरम्यान महामार्गावरील अवजड वाहतूक बंद. वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन. नंदुरबारच्या पळाशीमध्ये हाय टेन्शन टॉवरवर चढलेल्या व्यक्तीला 25 तासानंतर खाली उतरवण्यात यश. टॉवरवर चढलेला व्यक्ती मनोरुग्ण असून मध्य प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती. पुणे जिल्हा कोरियन गुंतवणुकीचं हब ठरत असून 40हून अधिक कंपन्या उद्योग उभारण्यास सज्ज. MIDC आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या सहकार्यानं ऑटोमोबाईल आणि उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळणार. कुशल मनुष्यबळामुळे औद्योगिक परिसंस्थेला मोठी चालना मिळणार.